लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो मोफत शिलाई मशीन योजना या ठिकाणी सुरू झालेली आहे। 2025 या ठिकाणी या वर्षामध्ये तुम्हाला मोठ्या स्वरूपात या योजनेचा फायदा घेता येणार आहे। प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी ही योजना असू शकते। काय पात्रता असणार आहे सगळ्या गोष्टी सांगणार आहे। तर लाडक्या ताईंनो कोणाकोणाला शिलाई मशीन योजनेमध्ये भाग घ्यायचा एकदा कमेंट बॉक्समध्ये त्यांनी त्याचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचा आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 15,000 रुपये तुम्हाला या योजनेमध्ये मिळणार आहेत। हो, 15,000 रुपये तुम्हाला शिलाई मशीन योजनेमध्ये भेटणार आहेत आणि त्याचबरोबर 1 लाखाचं या ठिकाणी तुम्हाला लोन देखील भेटणार आहे। 1 लाखापर्यंत लोन भेटणार आहे तुमचा उद्योग चालू करण्यासाठी आणि 15,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत शिलाई मशीनसाठी। तर अशा स्वरूपाची ही योजना आहे, मोठ्या स्वरूपात योजना राबवली जाणार आहे आणि लक्षात घ्या लाडक्या ताईंनो याचे अर्ज देखील आता सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे कोणत्या कोणत्या ताईला अर्ज करायचा आहे एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। चला आता योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया। सगळ्यात अगोदर योजना काय आहे, कुणी सुरू केली आहे आणि काय नेमकी आहे सगळ्या गोष्टी सांगणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे पात्रता काय असणार आहे, कोणत्या ताई या ठिकाणी पात्र असणार आहेत, कोणत्या या बहिणी या ठिकाणी पात्र असणार आहेत ते सांगणार आहे। नेमकी कोणाला ही योजना आहे ती सगळ्या गोष्टी सांगणार आहे। त्याचबरोबर कागदपत्र तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लावावे लागणार आहेत, काय काय कागदपत्रे जोडावे लागणार आहेत फॉर्मच्या सोबत अर्जासोबत, त्या गोष्टी आपल्याला पाहिजेत। त्याच्यानंतर अर्ज कसा करायचा आणि कुठं करायचा अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। लाडक्या ताईंनो खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कोणीच थांबवायचं नाहीये। ज्यांना ज्यांना लाडक्या बहिणींना या ठिकाणी ही शिलाई मशीन योजनेमध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी मला त्यांचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि त्याच्यानंतर तुम्हाला या योजनेमध्ये भाग घ्यायचा आहे का नाही एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। अर्ज तुम्हाला जर करायचा असेल तर सगळ्यांनी एकदा कमेंट बॉक्समध्ये मला या गोष्टी सांगायचे। चला आणि चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशा स्वरूपाचे व्हिडिओ तुम्हाला मी दररोज टाकत असतो, योजनेबद्दलची माहिती तुम्हाला देत असतो। त्याच्यामुळे चॅनलला कोणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही जी योजना आहे शिलाई मशीन योजना ही फक्त महाराष्ट्रासाठी नाहीये, भारताची आणि म्हणजे केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची अशी दोन्ही मिळून ही योजना या ठिकाणी राबवण्यात येत आहे। तर लक्षात घ्या या योजनेबद्दल सगळी माहिती बघूया। आरंभ कोणी केलेला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचा आरंभ झालेला आहे, लक्षात घ्या। त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे 2024-25 मध्ये ही योजना या ठिकाणी राबवण्यात येणार आहे। त्याच्यानंतर पुढचं आहे लाभार्थी कोण असणार आहे, ग्रामीण भागातील महिला असतील, शहरातील महिलांना पण या ठिकाणी लाभ भेटणार आहे, काळजी करू नका। शहरातील ज्या महिला असतील, ज्या गरीब असतील त्यांना पण हा लाभ घेता येणार आहे। त्याच्यानंतर लाभ किती आहे, 15,000 रुपयांचा या ठिकाणी लाभ तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। 1 लाख रुपये लोन पण तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। त्याच्यानंतर उद्दिष्ट म्हणजे नेमकं याचं कारण काय, ही योजना चालू करण्यामागचं कारण काय आहे, तर आर्थिक दृष्ट्या ज्या लाडक्या बहिणी असतील किंवा ज्या महिला असतील त्या मागास आहेत त्यांना एक प्रकारचा रोजगार निर्माण करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकार, बघा केंद्र सरकार योजना आणि महाराष्ट्र सरकार अशा दोघांनी मिळून ही योजना या ठिकाणी आता राबवली जात आहे। म्हणजे दोघांचा पण या ठिकाणी हस्तक्षेप आहे, महाराष्ट्र सरकार पण आहे आणि केंद्र सरकार पण आहे, या दोघांचा पण या ठिकाणी या योजनेमध्ये आता सहभाग असणार आहे लाडक्या ताईंनो। आणि अधिकृत संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट कोणती याच्यामध्ये www.india.government.in, बघा गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे। दुसरी अजून एक त्याची वेबसाईट आहे ती म्हणजे pm-vishwakarma.government.in। अशा दोन योजनेच्या या दोन वेबसाईटवर याची सगळी माहिती तुम्हाला भेटणार आहे। सगळ्याला समजले का लाडक्या बहिणी, आता सगळ्याला समजले का योजना काय आहे ती समजली का सगळ्यांना एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। सर्वांना योजना समजली आहे का, योजना जर समजली असेल तर आपल्याला पुढच्या गोष्टी बघायच्यात। लक्षात घ्या पात्रता बघायची आहे। बघा सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो, बघा सगळ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। ही पात्रता ज्या ज्या ताई पूर्ण करतील त्या सगळ्या या ठिकाणी या शिलाई मशीन योजनेला पात्र असणार आहेत। बऱ्याच ताई म्हणत असेल की सर आम्हाला शिलाई मशीन चालवता येत नाही, मग आम्हाला ही योजना लागू होईल का? यस, त्याचं प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग देखील तुम्हाला भेटणार आहे, ट्रेनिंग देखील भेटणार आहे। ट्रेनिंग भेटल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी शिलाई मशीन योजनेचं वाटप होणार आहे। त्याच्यामुळे काळजी करू नका,
ज्या ज्या ताई या ठिकाणी पात्र असणार आहेत सर्व ताई या ठिकाणी शिलाई मशीन योजनेसाठी पात्र असणार आहेत। लाडक्या ताईंनो, तर एक छोटासा प्रश्न विचारतोय मी, पात्रता तुम्हाला सांगणार आहेच पण त्याच्या आधी एक छोटा प्रश्न विचारतोय, तुम्हाला या योजनेचा भाग घ्यायचा आहे का? लाडक्या बहिणींनो, तुम्हाला शिलाई मशीन योजनेमध्ये भाग घ्यायचा आहे का? तुम्हाला अर्ज करायचा आहे का? शिलाई मशीन तुम्हाला हवी आहे का? एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला या ठिकाणी मशीन हवी आहे का एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। चला आता आपण सगळ्यात पहिली गोष्ट बघूया, पात्रता नेमकी याची काय आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला या शिलाई मशीन योजनेची पात्रता मी सांगत आहे। पात्रता कोणती कोणती आहे आपण बघूया। सगळ्यात पहिली पात्रता आहे, अर्जदार महिलेचे नाव बीपीएल शिधापत्रिकेत असणं आवश्यक आहे। बघा बीपीएल या ठिकाणी दारिद्र्य रेषे बीपीएलचं तुमच्याकडे कार्ड आहे का कुणाकडे कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, तुमचं नाव सांगा आणि बीपीएलचं कार्ड तुमच्याकडे आहे का नाही सांगायचं आहे। बघा पहिली पात्रता काय, बीपीएलचं कार्ड तुमच्याकडे असणं, शिधापत्रिका बीपीएल शिधापत्रिका असणं आवश्यक आहे। तुमच्याकडे जर बीपीएलचं कार्ड असेल तर खूप चांगलं आहे, डायरेक्ट तुम्हाला ह्या योजनेमध्ये भाग घेता येणार आहे। दुसरी पात्रता आहे, कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 1,60,000 रुपयापेक्षा कमी असायला पाहिजे। जर तुमचं उत्पन्न 1,60,000 पेक्षा कमी असेल तर 100% तुम्हाला या ठिकाणी या शिलाई मशीन योजनेमध्ये या ठिकाणी सहभागी होता येणार आहे। दुसरी पात्रता बघितली आपण। तिसरी पात्रता, महिला भारतीय नागरिक असावी। बघा महाराष्ट्राचं पण नाहीये, भारताची नागरिक असायला पाहिजे, कारण की ही केंद्र सरकारची पण योजना आहे, महाराष्ट्र सरकारची पण योजना आहे। त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, भारताचे नागरिक असला तरी भरपूर झालं, काही टेन्शन घ्यायची नाहीये। नंतर पुन्हा चौथी महत्वाची पात्रता आहे, बघा ही पात्रता खूप महत्वाची आहे, वय 21 ते 40 वर्ष। बघा जर तुमचं वय 21 ते 40 वर्ष असेल, बीपीएलचं कार्ड तुमच्याकडे असेल, 1,60,000 पेक्षा उत्पन्न कमी असेल तुमचं, 100% तुम्हाला या ठिकाणी या शिलाई मशीन योजनेचा अर्ज भरता येतो। काळजी करू नका, थोडे 19-20 कुठे पात्रता इकडे तिकडे होऊ शकतं, किंवा ज्यावेळेस आपण फॉर्म भरतो त्यावेळेस फॉर्म भरायच्या वेळेस पण पात्रताच्या जीआर वर येत असते, त्याच्यामुळे काळजी करू नका। पण बीपीएल कार्ड असेल, तुमच्याकडे रेशन कार्ड असेल किंवा अशा स्वरूपाचं तुमचं उत्पन्न जर 1,60,000 पेक्षा कमी असेल, 100% तुम्हाला या ठिकाणी शिलाई मशीन योजनेमध्ये पात्रता आहे, तुम्ही बसू शकता, ते लक्षात घ्या। सगळ्यात महत्वाची गोष्ट, अजून पुढची 5वी पात्रता आहे, कुटुंबातील कोणीही सदस्य सरकारी नोकरीत नसावं। सगळ्यात महत्वाची अट आहे बघा, जर तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरदार असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाही। तर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय, कोणत्या लाडक्या ताईंच्या घरी असं सरकारी नोकरदार कुणी आहे का? जर नोकरदार असेल तर तुम्हाला ह्या पात्रतेमध्ये ह्या शिलाई मशीन योजनेमध्ये बसता येणार नाही। तर शिलाई मशीन योजनेमध्ये कोण कोण बसू शकतात? ज्या गरीब ताई आहेत, दारिद्र्य रेषेखालच्या ताई आहेत, त्यांनाच या ठिकाणी याचा काय होणार आहे, लाभ घेता येणार आहे। तर लाडक्या ताईंनो, कुणाला एक छोटा प्रश्न विचारतोय, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला या ठिकाणी ह्या पात्रतेमध्ये तुम्ही बसतात का आणि या योजनेचा लाभ यापूर्वी घेतलेला नसावा। बघा ही योजना पहिली पण चालू होती, त्याच्यामुळे पहिले जर तुम्ही अगोदर योजनेचा लाभ घेतला असेल तर डबल लाभ घेता येणार नाही। 2025 पासून नवीन परत एकदा फॉर्म सुटलेत, म्हणून पहिला जर तुम्ही भरला असेल तर आता परत भरू नका, तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊन जाणार आहे। जर नवीन फॉर्म भरत असताल, आधी याच्या अगोदर तुम्ही जर भरला नसेल तर 100% तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येतो। लक्षात घ्या, ह्या पात्रता ज्या 6 पात्रता आहेत ह्या कुणाकुणाच्या पूर्ण आहेत, एकदा त्यांनी त्यांचं नाव सांगायचंय, ही पात्रता पूर्ण आहेत हे सांगायचंय आणि तुमचा जिल्हा सांगायचाय। लगेच मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, त्याच्यानंतर तुम्हाला पुढचा व्हिडिओ मी सांगणार आहे, अर्ज कसा करायचा आहे, कुठं करायचं, सगळ्या गोष्टी सांगणार आहे। त्याचा व्हिडिओ पाहिजे का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। फॉर्म कसा भरायचा आहे, अर्ज कुठं भरायचा आहे, चुका करायच्या नाहीयेत, जर चुका केल्या तर भेटणार नाही, त्याच्यामुळे सर्वांनी व्यवस्थित फॉर्म भरायचा। त्याच्यामुळे कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा सगळ्यांना हा व्हिडिओ पाहिजे का, अर्ज कसा करायचा, कुठं करायचा, डॉक्युमेंट्स काय जोडायचे, सगळं सांगणार आहे पुढच्या लेक्चरमध्ये। भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।